Saturday morning, नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी NIA हमारे स्टेट सेक्रेटरी शाफी बेल्लारे और हमारे सुलिया असेंबली कॉन्स्टिट्यूंसी का प्रेसिडेंट इकबाल बेल्लारे और वो ग्राम पंचायत मेंबर भी हैं, इनको अरेस्ट किए हैं। ये प्रवीण नेट्टार का जो मर्डर है वो मर्डर केस में अरेस्ट किया है बोलकर हम लोग को इत्तला मिला है, इंफॉर्मेशन मिला है। ये हम कंडेम करते हैं। ये जो बीजेपी गवर्नमेंट पावर को मिसयूज़ करते हुए, अपना एजेंसी को मिसयूज़ करते हुए उनका डायरेक्शन में किया हुआ एक अरेस्ट है। ये एसडीपीआई को थोड़ा सप्रेस करने के लिए ये किया जा रहा है, क्योंकि ये जो बीजेपी हुकूमत, ये संघ परिवार आइडियोलॉजिकली हमारे साथ फाइट करने के लिए तैयार नहीं है, तो इस ऐसा सप्रेस करते हैं। ये पहली बार ये नहीं है। जो भी ये आइडियोलॉजी का खिलाफ जो बात करते हैं या इनका फेल्यूर का खिलाफ बात करते हैं, उनको अलग अलग तरीके से सप्रेस किया जाता है। तो इसमें हम लोग को मालूम है, जो गौरी लंकेश को क्यों मारे ये लोग। गौरी लंकेश इसलिए मारे, उनका आइडियोलॉजी का खिलाफ थे। जो ये आइडियोलॉजी हमारा कॉन्स्टिट्यूशन का खिलाफ भी है। MM कलबुर्गी को क्यों मारे ये लोग, महात्मा गांधी जी को क्यों मारे, पंसारे को क्यों मारे ये लोग, क्योंकि ये लोग इनका आइडियोलॉजी का खिलाफ था। ये लोग इनका जो आइडियोलॉजी है, ये आइडियोलॉजी को थोपने चाहते हैं। ये कॉन्स्टिट्यूशन का खिलाफ है। इंडिया एक डेमोक्रेटिक मुल्क है। ये डेमोक्रेटिक मुल्क कॉन्स्टिट्यूशन का मुताबिक चलेगा। कोई जो गवर्नमेंट आएगा, उनका आइडियोलॉजी, अलग अलग आइडियोलॉजी के लोग हुकूमत में आएंगे, मगर हुकूमत में आके वो आइडियोलॉजी को थोपने के लिए कोशिश करेंगे, तो ये अवाम मंजूर नहीं करेगा। तो इसलिए हम इसको कंडेम करते हैं और पूछना चाहते हैं नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी को, आप जो है अवाम के टैक्स का पैसे से आप काम करते हैं, आप कॉन्स्टिट्यूशन का मुताबिक शपथ लेके आए हैं, आपका कॉन्स्टिट्यूशन का मुताबिक आप काम करना है, कोई प्रेशर को आप नहीं आना है। तो इसमें देखिए UAPA लगाया जाता है। ये एक मर्डर केस है। आप मर्डर केस को UAPA लगाते हैं, तो क्यों मसूद के केस में UAPA क्यों नहीं है? जो फाजिल जो है संघ परिवार के लोग जो मर्डर किए, उसके लिए UAPA नहीं है। सामिर जो हुबली में नरगुंद में मारा गया, उसके खिलाफ उनका मर्डरर्स को क्यों UAPA नहीं है? गौरी लंकेश का केस में UAPA नहीं है। MM कलबुर्गी का केस में UAPA नहीं है। उतना गौरी लंकेश एक इंटरनेशनल लेवल माना हुआ एक एक्टिविस्ट थे, एक जर्नलिस्ट थे, उनको मारने में आप UAPA नहीं लगाते। पर्टिकुलरली इसमें क्यों UAPA नहीं लगाते हैं? ये मर्डर केस को UAPA क्यों? ये क्या है? एक सप्रेस करने का एक साजिश है ये। तो ये बहुत देर तक नहीं चलेगा। और मैं आपका माध्यम से मैं बताना चाहता हूँ, आप ऐसा हमारे एक या दो लीडर्स को या किसी को लीडर्स को अरेस्ट करते हुए, जो हमारा लीगल फाइट है, हमारा कॉन्स्टिट्यूशनल राइट्स के लिए जो आवाज़ उठा रहे हैं, हमारा जो जद्दोजहद है, हमारा जो पॉलिटिकल एक्टिविज्म है, ये स्टॉप नहीं हो सकता। हमारे आखिरी कैडर, आखिरी कारकुन रहे तक भी हमारे ये हक का जो बातचीत है, जो इंसाफ कायम करने के लिए जो हम काम कर रहे हैं, हमारा सच का आवाज़, हक का आवाज़, और ये जितने भी जुल्म और नाइंसाफ का खिलाफ का आवाज़, ये बुलंद रहेगा कभी भी। तो इसमें एक मिनट, इसमें और हमें बताना चाहता हूँ, हमारे जितने भी व्यूवर्स हैं, हमारे कारकुनान हैं, मैं कॉन्फिडेंस देना चाहता हूँ कि ये जो टोटल जो भी हिस्ट्री हम देके जाए, चाहे वो कोई भी हिस्ट्री, जब भी जो जालिम हुकूमत का खिलाफ जो भी आवाज़ उठाए हैं, बात किए हैं, तो उनका खिलाफ ऐसा जुल्म हुआ है, कत्ल हुआ है, जेलों पे दाया गया है। इंडियन फ्रीडम फाइट पे हम देखा जाए तो महात्मा गांधी जी को, नेहरू जी, जितने भी ब्रिटिशों का खिलाफ थे, उनको सब जेलों में डाला गया, काला पानी के जेलों में डाला गया, उनको कत्ल किया गया, शहीद किया गया। ये हिस्ट्री है। तो इसलिए कोई भी हमारे कार्यकर्ता डरने का ज़रूरत नहीं है, क्योंकि जो भी सच बात करेगा, सच का रास्ते में रहेगा, हक का रास्ते में रहेगा और कॉन्स्टिट्यूशनल वे में फाइट करेगा, उसके लिए ये सारे मुश्किलात आता है। तो इसको हम लोग डट के हम लोग फेस करना है।
क्योंकि आने वाले हमारे जो भी जनरेशन को लोगों को एक मैसेज देना है, ये लोग सच का साथ है, सच का साथ, हक के साथ इंसाफ कायम करने के लिए सच का रास्ते में हम जेल जाएंगे, सच का रास्ते में हम लोग सर कटाएंगे। इसमें डरने का क्यों क्या बात है? इसमें डरने का बात नहीं है, क्योंकि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सच का रास्ते में, हक का रास्ते में, इंडियन कॉन्स्टिट्यूशन को मानते हुए, डेमोक्रेसी को मानते हुए, इंडियन जो इलेक्शन कमीशन का जो भी रूल्स एंड रेगुलेशन मानते हुए काम करने वाले एक पार्टी है। हम किसी का पैसा लूटा नहीं है, हम लोग गवर्नमेंट का करप्शन नहीं किया है, हम 40% कमीशन नहीं किया है, कोई गलत हम लोग नहीं किया है, तो इसमें हम डरने का कोई ज़रूरत नहीं है। तो ये लीगली हम फाइट करेंगे। शाफी बेल्लारे और इकबाल बेल्लारे का फैमिली के साथ हम लोग हैं, उनको जो भी उनका फैमिली लीगल फाइट करना चाहते हैं वो हम उनके साथ हम साथ देंगे। सर, एक ही सियासी जमात पर जो है ये नहीं है, बार बार रखते हैं, क्या दूसरी सियासी जमातें जो है अपोजिशन में नहीं है, क्या क्यों उन पर जो है नहीं है, यूएपीए नहीं लगता? देखिए, हम सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, ये जो आइडियोलॉजी है, ये बीजेपी और संघ परिवार का आइडियोलॉजी का खिलाफ हम अनकॉम्प्रोमाइज्ड हैं। हम बेबाक बात करते हैं, जो भी इनका नाइंसाफ़ी है, नाहक है, इनके खिलाफ हम बात करते हैं, हम लड़ते हैं, हम आइडियोलॉजी से कॉम्प्रोमाइज़ नहीं करते। दूसरे पॉलिटिकल पार्टी को ये डर है। क्यों डर है? ये लोग, इनका जब भी इनका हुकूमत है, ये लूट कर रखे हैं, करप्शन किए हैं, इनका ईडी का डर है, इनकम टैक्स का डर है, ये सब, और ये झूठा प्रोपेगेंडा का डर है। तो उसको एक एग्जांपल मैं बताता हूं आपको, कैसा प्रोपेगेंडे से ये लोग डरते हैं। भारत जोड़ो यात्रा में राहुल गांधी आए, राहुल गांधी गुंडलुपेट से आकर सारे जगह गए, मैसूर में चामुंडेश्वरी टेम्पल को गए, उधर का चर्च को गए। क्यों टिप्पू सुल्तान का जो गुंबज को नहीं गए? क्योंकि टिप्पू सुल्तान एक हिस्टोरिकल आदमी है और फ्रीडम फाइटर है, ब्रिटिशों के खिलाफ लड़ा हुआ है, और इस देश के लिए बहुत सारे को जो डेवलपमेंट किया हुआ, एक आइडियल, एक रिफॉर्मर, एक लीडर है। उनका गुंबज को राहुल गांधी विजिट क्यों नहीं किया? क्यों नहीं किया? ये डरते हैं बीजेपी से। बीजेपी का आईटी सेल का प्रोपेगेंडा से डर कर उधर नहीं गए। अगर वो गए तो वो प्रोपेगेंडा करेंगे, वो बीजेपी आईटी सेल प्रोपेगेंडा करके इनको बदनाम करेंगे बोलकर। मैं पूछना चाहता हूं, आप बीजेपी को प्रोपेगेंडा, आईटी सेल का प्रोपेगेंडा को डरते हुए, आप डरते हुए आपका काम नहीं करेंगे, आपका जो सच्चाई का काम नहीं करेंगे तो क्या है फायदा है? आप टिप्पू सुल्तान का जो गुंबज को विजिट करने डरने वाले, क्या आप लोग ये मजलूम को, मुसलमानों का इश्यूज में मुसलमानों का साथ खड़े होंगे? ये सारे मुस्लिम कम्युनिटी सोचना चाहिए, फिक्र करना चाहिए क्या है इनका आइडियोलॉजी। यानी बीजेपी का आईटी सेल को, बीजेपी का प्रोपेगेंडा को डर के ये लोग सच बताने के लिए डरते हैं। सर, जैसे आप बता रहे हैं कि सिर्फ आईटी सेल से वो अगर डर रहे हैं, तो ये नहीं है यूएपीए ऐसे जो है संस्थाओं से, क्या वो नहीं डरते? 100% डरते। वही ने बताया, मैंने वही बताया। देखिए, ये लोग एनआईए, जो भी ईडी है और एनफोर्समेंट डायरेक्टर जो है, और दूसरा इनकम टैक्स है, इनसे डरते हैं। क्योंकि अभी क्या है, पहले क्या था, बीजेपी का आज 40% का आरोप है, कांग्रेस को 10% आरोप है। क्या इन लोग क्या बहुत सच में है क्या? करप्शन तो हर एक लोग किए हैं और लूट के रखे हैं बहुत सारे प्रॉपर्टीज, इसके लिए ये लोग डरते हैं। बस सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का कोई लोग, हम लोग करप्शन नहीं करते, हम लोग को खोने के लिए कुछ नहीं है, हम सच बताते हैं। इसलिए हमारे को ये लोग, ये सारे एजेंसीज को यूज़ करके हम लोग को सप्रेस करने का कोशिश करते हैं। और एसटीपी की जानिब से ये जो अरेस्ट हुआ है, एक सवाल नहीं, ये बोल रहा था, जैसा कि हमारे सदर साहब बताए, हम अनकॉम्प्रोमाइज्ड ये फैसिस्ट फिस्ताई ताकतों के आइडियोलॉजी के खिलाफ जो कॉन्स्टिट्यूशनल लड़ाई लड़ रहे हैं, तो हमारे अब तक की लड़ाई सिर्फ हुकूमत के जो आवाम खिलाफ पॉलिसी के खिलाफ हम लड़ रहे थे। लेकिन आज हम ना ऐसा दौर आ गया, कर्नाटक में हम डबल इंजन गवर्नमेंट बोलते हैं, कर्नाटक में बीजेपी हुकूमत है बोल के सबको दिख रहा है,
लेकिन ये असल में बीजेपी हुकूमत नहीं है। ये बीजेपी हुकूमत को लाने में कांग्रेस के 14 एमएलएस का हाथ है, जेडीएस के 4 एमएलएस का हाथ है। तो यहाँ पर बीजेपी हुकूमत कहाँ हुई? ये अलायंस हुकूमत है, यानी इनका झंडा अलग है, एजेंडा पूरा एक है। ये मिल बांट के खा रहे हैं। तो ये आवाम के फेवर में कभी भी खड़ने वाले नहीं हैं। इलेक्शंस में वोट मांगने के लिए आएंगे। तो हमारा मानना यह है, अभी ये जो एजेंसीज यूएपीए जैसे काले कानून को मिसयूज कर एसडीपी के कारकुनों के ऊपर जो इंपोज कर रही है, याद रखो कांग्रेस और बीजेपी के लीडरों, तुम्हारे ऊपर भी ये कल परसों आने वाले हैं। तब तुम्हारे फेवर में आवाज उठाने बीजेपी वाले तो नहीं रहेंगे। तो आपको आज चौकन्ना हो जाओ। अगर आप यहाँ के डाउन ट्रेडन कम्युनिटी, माइनॉरिटीज, एससी एसटी कम्युनिटी के वोट चाहते हैं, तो उनके ऊपर ये काले कानून को इंपोज कर जब उनको टॉर्चर किया जाता है, उनके हक में खड़ा होना था। आप खड़ा नहीं हुए। हम आज ये प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए से कॉल दे रहे हैं सभी सेक्युलर पार्टीज को, वो सो कॉल्ड सेक्युलर पार्टी क्यों ना हो, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एक नई मुहिम को आज हम छेड़ रहे हैं। वो मुहिम का एक तरीका ये है, हम प्रेसिडेंट ऑफ इंडिया को लेटर करेंगे, क्योंकि यूएपीए जैसे काले कानून में अब तक का अगर हिस्ट्री देखा जाए, जो जितने भी केसेस दर्ज हुए, सिर्फ 27% लोगों को कन्विक्ट हुआ है। बकिया लोगों को 10 साल 15 साल उनकी जिंदगी के अनमोल ईयर्स को खत्म करके उनको रिहा किया जाता है। तो उनके 10-15 साल को कौन रिस्पॉन्सिबल है? तो आप सभी लोग ये मुहिम में हमारा हाथ जोड़ो। हम सब मिलकर ऐसे काले कानून के खिलाफ हमें लड़ना है। और दूसरा एक हमारा स्टेप ये है, आज पूरे कर्नाटक के हर डिस्ट्रिक्ट में हम एहतिजाज कर रहे हैं, एहतिजाज दर्ज कर रहे हैं। और बेंगलुरु के फ्रीडम पार्क में भी आज 4 बजे एक प्रोटेस्ट हम करने वाले हैं। तो ये प्रोटेस्ट में भी सभी हमारे जो प्रोग्रेसिव लीडर्स हैं, जो सेक्युलर लीडर, जो सेक्युलर का बेड़ा उठाए हुए हैं, इन सबको हम दावत देते हैं, आ जाओ, डरो मत। जब तक रहेंगे इज्जत से जिएंगे। यहाँ के अवाम खिलाफ पॉलिसी के खिलाफ हमें लड़ना है। तो ये छोटे मोटे एजेंसियों को डर के बैठेंगे तो हमें कोई आइंदा रास्ता नहीं निकलेगा। इस मुल्क की आज़ादी के लिए जो स्ट्रगल चला है, उसका एक हिस्सा भी अगर हम आज नहीं दिखाएंगे, यहाँ की डेमोक्रेसी नहीं बचेगी, जमहूरियत नहीं बचेगी। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ये मुहिम को सभी लोगों को हम आगाह कर रहे हैं आपके मीडिया के जरिए से। और मुसलमान के बारे में पर्टिकुलरली बोलना है, जो हमारे भास्कर प्रसाद साहब हैं, जो पार्टी के स्टेट जनरल सेक्रेटरी बने हैं, एक दलित कम्युनिटी के बड़े लीडर हैं। एनआरसी सीएए के दौरान बिला झिझक हमारे ये एनआरसी और सीए के खिलाफ आवाज उठाने वाले एक लीडर हैं। उनको अगर कोई प्लेटफॉर्म आज दिया है तो एसडीपी दिया है, क्योंकि वो बिला झिझक बात कर सकते हैं। तो आ जाओ, आपको भी हम प्लेटफॉर्म देने के लिए तैयार हैं। शर्त ये है, आप ये छोटे मोटे एजेंसियों से डरेंगे तो ये लड़ाई नहीं लड़ सकते। तो कर्नाटक में आज वक्फ का इशू रखते हुए बहुत सारे लीडर्स को टार्चर किया जा रहा है। अनवर मानीपाड़ी की अगर रिपोर्ट अगर इंप्लीमेंट हो गई, बहुत सारे सियासी लीडर जेल को जाएंगे। तो मैं जैसा बताया, बीजेपी और कांग्रेस, जेडीएस मिलजुल कर इसको इंप्लीमेंट नहीं होने के जैसा ये रोक रहे हैं। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का एक भी लीडर के ऊपर 1 रुपया का भी कोई करप्शन का मसला नहीं है। डरने की जरूरत नहीं। हम क्लीन हैं, हम साफ शफाफ हैं, इसलिए हम हक के लिए आवाज उठा रहे हैं। तो आपके माध्यम के जरिए से अभी सभी लोगों को हम दावत देते हैं, ये मुहिम में हमारा हाथ जोड़िए। देखिए, प्रवीण नेट्टारू जो मर्डर का बाद स्टेट पुलिस इसको इंक्वायरी किया है, और करीब 10 लोगों को ऑलरेडी स्टेट पुलिस इन्वेस्टिगेशन करके अरेस्ट किए थे। और ये इंसिडेंट हो के ऑलमोस्ट 2 महीना हो गया। 2 महीना तक स्टेट पुलिस इन्वेस्टिगेशन किया है। 2 महीना तक शाफी बल्लारे ओपन काम करते थे, सभी करते थे। कभी इनको इंक्वायरी को नहीं बुलाया स्टेट पुलिस, कभी भी बात नहीं किया, कभी भी यानी ऑलमोस्ट 1 मंथ का ऊपर, 1 मंथ से ऊपर स्टेट पुलिस ही इसको स्टेट पुलिस ही इसको इन्वेस्टिगेशन किया है। 10 लोगों को जो अरेस्ट किया है अब तक, वो स्टेट पुलिस ही किया है। अगर वैसा रहा तो स्टेट पुलिस क्यों अरेस्ट नहीं किया शाफी बल्लारे को, इकबाल बल्लारे को? तो अभी एनआईए आने के बाद, एनआईए इसको लेने के बाद कुछ अरेस्ट करने का वास्ते कोई नहीं है, क्योंकि ऑलरेडी अरेस्टेड है। तो इनको एक माइलेज मिलना था एक स्टेट लीडर को, किधर से ये डायरेक्शन आया है एसटीपी को, इसको एसटीपी का लीडर को अरेस्ट करो। बस इनका गलती क्या है, शाफी बल्लारे और इकबाल बल्लारे का, वो गांव वाले बल्लारे के गांव वाले हैं,
ये गलती है बस, दूसरा कुछ नहीं है। क्योंकि मैं आपका माध्यम से मैं बताना चाहता हूँ, देखिए साफी बेल्लारे एसडीपीआई का एक स्टेट सेक्रेटरी है, एक स्टेट सेक्रेटरी, कॉमन सेंस है, पॉलिटिकल पार्टी है हमारा, पॉलिटिकल पार्टी, पॉलिटिकल पब्लिक में काम करने वाला पॉलिटिकल पार्टी है, इलेक्शन में लड़ने वाला पॉलिटिकल पार्टी है। ये लोग थोड़ी ऐसा जो भी ऐसा मर्डर हो या ऐसा जो क्रिमिनल एक्टिविटीज में इन्वॉल्व होते हैं, ये कॉमन सेंस है ना। तो ये क्या है, सिर्फ और सिर्फ एक पॉलिटिकल वेंडेटा है, पॉलिटिकल टूल को यानी मिसयूज करते हुए, एनआईए को मिसयूज करते हुए जो हुकूमत का डायरेक्शन का मुताबिक, बीजेपी का डायरेक्शन, संघ परिवार का डायरेक्शन का मुताबिक ये अरेस्ट हुआ है, दूसरा कुछ नहीं है। और कर्नाटक स्टेट में जहाँ भी इंसिडेंट्स होते हैं, ये माइनॉरिटीज को अटैक करने के लिए, माइनॉरिटीज को फंसाने के लिए बीजेपी हुकूमत उसको इस्तेमाल करती है। फॉर एग्जांपल, परेश मेहता नाम का एक शख्स सुसाइड या एक्सीडेंटल डेथ हो गया, तब आईजी की कार को अंगार दिया गया, बीजेपी और आरएसएस के कार्यकर्ता, यूएपीए नहीं लगा। वहां पर डजन के हिसाब से मुसलमान नौजवानों को यूएपीए डालकर अरेस्ट कर जेल में डाले। अभी सीआईडी की रिपोर्ट आई, वो एक्सीडेंटल मरा है, कोई मर्डर नहीं हुआ। शिवमोगा में मंजुनाथ नाम का एक शख्स का मर्डर होता है, वहां पर मुस्लिम नौजवानों को अरेस्ट किया जाता है, उनके ऊपर झूठे मूठे केस डाले जाते हैं, इन्वेस्टिगेशन रिपोर्ट होती है, कोर्ट में जजमेंट आता है। वो फैमिली क्लैश के वजह से एक इंसिडेंट हुआ था। इसी तरीके से प्रवीण नेट्टारू का जब केस हुआ, प्रवीण नेट्टारू का खुद बाप आकर मीडिया में स्टेटमेंट दिया। अव्वल दिन उसका और दूसरे एक चिकन के बिजनेस वालों के बीच में राइवली थी, उनके बीच में एक लड़ाई फसाद चल रही थी, वो एंगल में इन्वेस्टिगेशन ही नहीं हुआ। क्यों? उनको वो इन्वेस्टिगेशन सच्चाई नहीं चाहिए, इनको मुस्लिम नौजवानों को फंसाना है, यही इनकी एक प्राइम फोकस एजेंडा है। हमें यहाँ पर सवाल ये करना है, ऐसे जब इंसिडेंट होते हैं, मुस्लिम के कायदीन बोलने के लीडर्स क्यों इसके बारे में आवाज नहीं उठाते हैं? क्या आप ये जिंदगी, ये दुनिया में परमानेंट जीना है बोल के आप सोचे हैं क्या? हम जमीर अहमद को हम सलाम करते हैं। जब हुबली का इंसिडेंट हुआ, एक कुछ रमजान का दौर था, कुछ हेल्प करने के लिए सामने आए, लेकिन उनकी गले की पट्टी पकड़कर कांग्रेस के प्रेसिडेंट रोक लिए। खैर, उतना तो हिम्मत किए वो, इसकी तो हम दाग देना है। ऐसा अगर हम बिला झिझक हमारे लीडर्स बात करेंगे तो ये इंसिडेंट रुकेंगे। आज अगर हम ये पूरा देखकर हाथ पे हाथ धरे बैठे रहेंगे, कल बहुत बुरे हालात आने वाले हैं। आज सिर्फ मुसलमानों की बात नहीं है, कल आपके घर को भी घुसने वाले हैं। आप कितनी भी बड़े पोजीशन में रह जाओ, एहसान जाफरी को नहीं छोड़ा ये सिस्टम, एहसान जाफरी को जिंदा जलाने वालों को सजा नहीं हुई, आपको क्या खाक छोड़ेंगे? अभी मौका है, आ जाओ फेरिस्ट में, आ जाओ फील्ड में। 40, 50, 60 साल की जिंदगी है, यहाँ परमानेंट जीना नहीं है। सिर्फ इलेक्शन में जाके वोट की पॉलिटिक्स करना छोड़ो। अगर आप कौम के लिए, यहाँ के जुल्म के खिलाफ आप बात करेंगे, जरूर आपको वोट मिलेंगे। वोट के लिए पॉलिटिक्स करना छोड़ दो। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कभी वोट पॉलिटिक्स के लिए नहीं है। हम आवाम के लिए, इस मुल्क के लिए, यहाँ के मजलूमों के लिए हम हर हमेशा आवाज उठाते आए हैं। हम ये आवाज को जारी रखेंगे। सर, जैसे कि आपने कहा कि एक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव को, मुस्लिम इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव को केपीसीसी प्रेसिडेंट ने गले की पट्टी पकड़कर रोक दिया, क्या ये जिल्लत नहीं है मुसलमानों की? मैं पूछना चाहता हूँ, ऐसी जिंदगी करके क्या फायदा? इससे तो चुल्लू पर पानी में डूबकर मर जाना बेहतर है। मेरा कहना मानना है, मेरा, उनका पर्सनल, उनकी जगह पर ये करोड़ों जैसी जायदाद रखने वाले एक लीडर को गिरेबान पकड़कर अलल-ए-लान 6.5 करोड़ लोगों के सामने उसको गिरेबान पकड़ के खींचा जाता है, और हम जाके उसके साथ सलाम कलाम करके वहीं पर रहेंगे। कौन सी जिंदगी जी रहे हैं भाई? उनसे हमारा पर्सनल कुछ लेना देना नहीं है। कोई भी शख्स क्यों ना हो, वो इज्जत की, उसका एक वखार रहता है। वो वखार को गिलाकर, वो वखार को बेचकर क्या पॉलिटिक्स करेंगे? क्या ये दुनिया फानी है? दुनिया है, एक एमएलए, एक मिनिस्टर बन जाने से हमें क्या हासिल करने वाले हैं? कल जाके हमें जवाब देना है। रियासत कर्नाटक में हजरत सुल्तान शहर की सरजमीन पर उनका कौल भी है। जी जी, शहीद मिलत टिप्पू सुल्तान अपनी पूरी जिंदगी फाइट करे, यहाँ तक अपने 2 बच्चों को तक गिरवी रखकर इस मुल्क के लिए एक मिसाल कायम करे। मैं कभी भी बातिल ताकत के सामने सर झुकाने वाला नहीं हूँ। उनका ही खून हमारे रगों में दौड़ रहा है ना। 100 साल की गीदड़ की जिंदगी से एक दिन की शेर की जिंदगी बेहतर है।
हमारे साथ एसडीपी के साथ सिर्फ मुसलमान नहीं है, आज दलित कम्युनिटी हो, बैकवर्ड कम्युनिटी हो, हाथ जोड़ रहे हैं, जो इज्जत की जिंदगी जीना चाहते हैं, हमारा हाथ बटा रहे हैं। तो आप भी हमारे फहरिस्त में खड़ जाओ। ये 2023 के इलेक्शन में अवाम के, कौम के और इस समाज के लिए आवाज उठाने की आवाज को हम पार्लियामेंट असेंबली में भेजने का फैसला अगर करेंगे तो क्यों नहीं हम बदलाव ला सकते। ये फैसले को हम करना है, ये अटल फैसला अगर करेंगे जरूर चेंजेस आ सकता है। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 2023 के इंतखाबात में ऐसा जिंदा दिल नौजवानों को फील्ड में उतारेगी जो हर हमेशा मजलूम के साथ खड़े हो, हक की बात करने वालों को हम फील्ड में उतारेंगे। हमारा ताउन भी करो बोल के हम रिक्वेस्ट करता हूँ। ಎನ್ಐನವರು ನಮ್ಮ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಶಾಫಿ ಬೆಳ್ಳಾರಿ ಅವ್ರನ್ನ ಮತ್ತು ಸುಳ್ಯದ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇಕ್ಬಾಲ್ ಬೆಳ್ಳಾರಿ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು. ಪ್ರವೀಣ್ ನೆಟ್ಟಾರ್ ಕೊಲೆ ಆರೋಪದಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೀವು ಗಮನಿಸಬೇಕಾಗಿರೋದು ಏನು ಅಂತಂದರೆ, ಪ್ರವೀಣ್ ನೆಟ್ಟಾರ್ ಇರಲಿ, ಮಸೂದ್ ಇರಲಿ, ಫಾಜಿರ್ ಇರಲಿ, ಹರ್ಷ ಇರಲಿ, ಯಾರದೇ ಕೊಲೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ಕೊಲೆಗಳನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಖಂಡನೆ ಮಾಡಿದ್ದಂಥದ್ದು. ಆದರೆ ಯಾವ ಪಕ್ಷ ಮತ್ತು ಸಂಘಟನೆಗಳು ದೇವರ ಹೆಸರಲ್ಲಿ, ಧರ್ಮದ ಹೆಸರಲ್ಲಿ, ಧನದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಜನರನ್ನ ಕೊಲೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಅತ್ಯಾಚಾರಗಳನ್ನ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಕೊಲೆ ಆರೋಪವನ್ನು ಹೊರಿಸೋದಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಯಾರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಏನು ಸುಳ್ಳು ಪ್ರಕರಣಗಳಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರನ್ನು ಸಿಗಿಸಿ ಅಥವಾ SDPನ ನಾಯಕರನ್ನ ಸಿಗಿಸಿ ತೊಂದರೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೊರಟಿರುವಂಥ BJP ಇದೆಯಲ್ಲ, ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತಬೇಕಿತ್ತು ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅದು ಬಹುಶಃ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ BJPಗೆ ಅವರು ಕೂಡ ಹೆದರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಮೇಲೆ ಇಡಿ ದಾಳಿ ಆಗುತ್ತೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಸಮಸ್ತರು 100% ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎದುರುಕೊಂಡು ಮೂಲೆ ಸೇರ್ಕೋತಾರೆ. ಇವತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾನ ಎದುರಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಇವರೇನಾದರೂ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅದು ಅವರ ಕನಸು, ಅದು ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಒಂದು ರಣ ಹಿಡಿತನ ಅಥವಾ ಗುಲಾಮಿತನ ಈ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾಗೆ ಯಾವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಎದುರಿಸೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಎದುರಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಅವ್ರೇನೋ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅದು ಭ್ರಮೆ ಅಷ್ಟೇ. ಮತ್ತು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಹೇಳೋದೇನು ಅಂತಂದರೆ, ನೀವು ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಬೆದರಿಕೆಗಳಿಂದ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾನ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸ್ಬೋದು, ಮತ್ತು ಇವರ ರಾಜಕೀಯದ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈ ಬಿಡ್ಬೋದು, ಇವರ ಕೋಮುವಾದಿ ವಿರೋಧಿ ಧೋರಣೆಯನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಬೋದು ಅಂತ ಏನಾದ್ರು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಇವತ್ತೇ ನಿಮ್ಮ ಆ ಕನಸುಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿಟ್ಬಿಡಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಇತಿಹಾಸದುದ್ದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ಯಾರೆಲ್ಲ ಧ್ವನಿ ಎತ್ತುತ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏಕಾಏಕಿ ಮೊದಲನೇ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಏನು ಗೆಲುವು ದಕ್ಕಿ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಆಗಲೇ ಹೇಳಿದೆ, 1857ರಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ, ಪ್ರಥಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ ಆದಾಗ ನಮಗೇನು ಗೆಲುವು ದಕ್ಕಿಬಿಡಲಿಲ್ಲ. ಅದರ ನಂತರದ 90 ವರ್ಷಗಳ ಹೋರಾಟ ಮತ್ತೆ ಬೇಕಾಯಿತು. 1857ರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ, ಪ್ರಥಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ ಹಲವಾರು ಕಾರಣಗಳಿಗೆ ಸೋತಿದ್ರೂ ಕೂಡ ಈ ದೇಶದ ಜನ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು ಸಾವಿಗೆ ಎದುರುಕೊಂಡು ಅಥವಾ ಜೈಲಿಗೆ ಎದುರುಕೊಂಡು ಅಥವಾ ಪೊಲೀಸರ ಗುಂಡಿಗೆ ಎದುರುಕೊಂಡು ಅವ್ರ ಲಾಠಿ ಬೂಟಿನೇಟಿಗೆ ಎದುರುಕೊಂಡು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಕೂರಲಿಲ್ಲ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮ್ಮ ಆಜನ ಸಿದ್ಧ ಹಕ್ಕು ಅಂತ ಯಾವತ್ತು ಧ್ವನಿ ಬೆಳಗ್ತೋ ಅದು ಕೊನೆಗೆ 1947ರಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಗುವವರೆಗೂ ಕೂಡ ಆ ಧ್ವನಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಡಗಲಿಲ್ಲ. ಒಂದಷ್ಟು ಹೋರಾಟಗಾರನ ನೇಣಿಗೆ ಹಾಕಿರ್ಬೋದು, ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿರ್ಬೋದು, ಧ್ವನಿ ಅಡಗಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಭ್ರಮೆ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ರು ಇಂಗ್ಲೀಷ್ನವರು, ಆದರೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದೇ ರೀತಿಯೇ ಕೂಡ ಇದು ಈ ಭಾರತದ ನೆಲಕ್ಕೆ ಅಂಟು ಬಂದಿರುವಂತಹ ಗುಣ, ಇದು ಹೋರಾಟದ ಗುಣ. ಯಾರೂ ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮಣಿಸೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಈ BJPಯ ಸರ್ವಾಧಿಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ಅವರ ಕೋಮುವಾದದ ವಿರುದ್ಧ, ಅವರ ಜಾತಿ ಹುಚ್ಚುತನಗಳ ವಿರುದ್ಧ ಏನು ನಮ್ಮ SDP ಹೋರಾಟದ ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತಿದೆ, ಇದನ್ನು ಈ ರೀತಿ ಬಂಧನಗಳಿಂದ ನೀವು ಹತ್ತಿಕ್ಕೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಹಲವಾರು ಉದಾಹರಣೆಗಳಿದ್ದಾವೆ. ನಾನು ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ KG ಹಳ್ಳಿಯ ಘಟನೆಯನ್ನೇ ನಾನು ಉದಾಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಕುಟುಂಬದ ಒಬ್ಬ ಯುವಕ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವ್ರನ್ನ ಅವಮಾನ ಮಾಡಿ ಅದರ ಮೂಲಕ ಅಲ್ಲಿನ ಜನರನ್ನ ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ಕೆರಳಿಸುವಂತಹ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಈ ಪೊಲೀಸ್ನವರು ಅಮಾಯಕ ಜನರನ್ನು ತಗೊಂಡೋಗಿ ಜೈಲಲ್ಲಿಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಾನು BJP ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು. ಸಂತೋಷ್ ಅವರವರ ನಿಕಟ ಸಂಪರ್ಕದಿಂದ ನವೀನ್ ಮಾಡುವಂತಹ ಆ ಕೃತ್ಯದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ BJP ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿನ ಶಾಸಕ ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿಗೆ, ಪುರಕೇಶ್ ನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕ ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಓಟನ್ನು ಕೊಟ್ಟು ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ದಂಥದ್ದು. 81,000 ಮತಗಳ ಭಾಳ ಬೃಹತ್ ಅಂತರದಿಂದ ಅವರನ್ನು ಅಭೂತಪೂರ್ವವಾಗಿ ಗೆಲುವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ.
ಆದರೆ ಈ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ KGಹಳ್ಳಿ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಅಮಾಯಕರನ್ನೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇರುವಾಗ ಉಸಿರು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಅವರ ಬೇಲ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ಗಳ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಅವರು ಅರ್ಜಿಗಳನ್ನ ಹಾಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ. 81,000 ಮತಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಂತಹ ಜನಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೊಟ್ಟಂತಹ ಕೊಡುಗೆ ಇದು. ಹಾಗೆ ಯಾರು ನಿಜವಾದ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಾರದೆ ಅಮಾಯಕರನ್ನ ಸಿಗಿಸಿದಂತಹ BJPಯ ಕುಕೃತ್ಯದ ಮನಸ್ಥಿತಿ ಕೂಡ ಇದು. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ KGಹಳ್ಳಿ ಘಟನೆಯಲ್ಲಿ UAPA ಆಗ್ತಾರೆ. KGಹಳ್ಳಿ ಘಟನೆಯಲ್ಲಿ UAPA ಆಗ್ತಾರೆ. ಆದರೆ BJP ನಡೆಸುವಂತಹ ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ನಡೆಸಿರುವಂತಹ ಹಲವಾರು ಕೋಮು ದೌರ್ಜನ್ಯಗಳಿದ್ದಾವೆ, ಕೊಲೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಕಗ್ಗೊಲೆಗಳೇನಿದ್ದಾವೆ. ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾನು ಹೇಳ್ಬೋದು ಅಂದರೆ, ಪ್ರವೀಣ್ ಪೂಜಾರಿ ಅನ್ನುವಂತಹ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಯುವಕರನ್ನು BJP ಮತ್ತು RSSನ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೊಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ UAPA ಹಾಕೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸೇರಿದಂತಹ BJPಯ ನಿಷ್ಠ ಒಬ್ಬ ಹೋರಾಟಗಾರ ವಿನಾಯಕ ಬಾಳಿಗ ಅವರು ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದ ಹಣದ ವಹಿವಾಟಿನಲ್ಲಿ ಅಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ RTI ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವರು RTIನ ಹಾಕ್ತಾರೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವರು ಕೊಲೆ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಕೊಲೆ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ UAPA ಇಲ್ಲ. ಸಮೀರ್ ಕೊಲೆ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ UAPA ಇಲ್ಲ. ಫಾಜಿಲ್ ಕೊಲೆ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ UAPA ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರವೀಣ್ ನೆಟ್ಟಾರ್ ಕೊಲೆ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ UAPA ಬೀಳುತ್ತೆ. ಹರ್ಷ ಕೊಲೆ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ UAPA ಇದೆ. ಅಂದರೆ UAPA ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೇವಲ ಒಂದು ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಹಾಕಬಲ್ಲಂತಹ ಕಾಯ್ದೆನಾ, ಒಂದು ಸಮುದಾಯವನ್ನು ಇದರಿಂದ ವಿನಾಯಿತಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಏನಾದರೂ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾದರೂ ಬರೆದಿರುವಂಥ ಒಂದು ಕಾಯ್ದೆನಾ ಅದು? ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ಈ BJP ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇವರು ಅವಿವೇಕಿಗಳು, ಅಯೋಗ್ಯರು, ನಾಲಾಯಕಗಳು, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೆದಿದ್ದವರು. ಇವರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ಅನ್ನೋದ್ರ ಬದಲಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಸಗಣಿ ಇದೆ. ಇದು ಪ್ರೂವ್ಡ್ ಆಗಿದೆ. ಈ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ, ಈ ದೇಶ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇವರ ಅವಿವೇಕತವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಳಬೇಕಾಗಿರುವಂಥ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರು ಬದಲಾಗಿ ನಾವು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಇಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಏನು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರುಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಏನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದು ಷಡ್ಯಂತ್ರ. ಸರ್, ಒಂಥರ ಪ್ರೂಫ್ ಇಲ್ಲದೆ ಅವ್ರು ಹಿಂಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಸರ್. ನೋಡಿ, ಸರ್, ಈಗ ನೀವು ಗಮನಿಸಬೇಕು, ಪ್ರವೀಣ್ ನೆಟ್ಟಾರ್ ತಂದೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಕೊಲೆ ಘಟನೆ ನಡೆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಕೋಳಿ ಅಂಗಡಿ ಗಲಾಟೆ ಇದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪೊಲೀಸ್ನವರು ಆ ಹೇಳಿಕೆ ಮೇಲೆ ಏನು ತನಿಖೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಶಾಫಿ ಬೆಳ್ಳಾರಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಇಕ್ಬಾಲ್ ಬೆಳ್ಳಾರಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆಗಲಿ ಈ ಕೊಲೆ ಆರೋಪದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಸಾಕ್ಷಿಗಳಿದೆ ಅಂತಂದರೆ 2 ತಿಂಗಳಿಂದ ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು? ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಲ್ವಾ? ಮತ್ತು ಈಗ ಏನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಈಗ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಏನು ಅವ್ರ ಹತ್ರ ದಾಖಲೆಗಳು ಸಿಕ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತಲ್ಲ, ಸುಳ್ಳು ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಸಿಗಿಸ್ತಾರೆ. ನಾನು ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳೋದೇನಂತಂದರೆ, UAPA ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಎಷ್ಟು ಜನರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈ ಅರೆಸ್ಟ್ ಆದಂಥವ್ರ ಪೈಕಿ ಎಷ್ಟು ಜನ ನಿರಪರಾಧಿಗಳಂತೂ ಹೊರಗಡೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೂ ಮತ್ತು ಅವ್ರು ಅರೆಸ್ಟ್ ಆದಂತಹ ಪೀರಿಯಡ್ ಇದೆಯಲ್ಲ, 5 ವರ್ಷ, 7 ವರ್ಷ, 10 ವರ್ಷ, 17 ವರ್ಷ ಒಳಗಡೆ ಇದ್ರಲ್ಲ, ಕೊನೆಗೆ ಇವರು ನಿರಪರಾಧಿ, ಯಾವುದೇ ಸಾಕ್ಷಿ ಆಧಾರಗಳಿಲ್ಲ ಅಂತ ನಿರಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಕಾಲವನ್ನು, ಅವ್ರ ಜೀವಿತದ ಆ ಕಾಲವನ್ನು ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಕಳೆದ್ರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡೋರು ಯಾರು? ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಭರವಸೆ ಇದೆ, ಅದು ಸತ್ಯವೂ ಕೂಡ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರುಗಳು ಹೊರಗಡೆ ಬಂದೇ ಬರ್ತಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ ಆಧಾರಗಳು ಇಲ್ಲ, ಈ ಕೊಲೆಗೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಪ್ರೂವ್ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಅವರನ್ನು ಈಗ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಅವ್ರನ್ನ ಕೊಲೆಗಡೆಗಳು ಅಂತ ಬಿಂಬಿಸಿ ಅವರ ಮಾನಹಾನಿ ಮಾಡುವಂಥ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕ SDPನ ಧ್ವನಿಯನ್ನು ಅಡಗಿಸಿ BJP ಓಟನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥ, ಬೇಳೆಯನ್ನು ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋರು ಯಾರು? ಸರ್, ಇನ್ನೊಂದು ಕೊನೆ ಮಾತು. ಈಗ ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿ ಅರ್ಜಿ ಆಗ್ತಾವ್ರೆ ಅಂತ. DJಹಳ್ಳಿ ಇನ್ನೂ ಒಂದು 38-40 ಜನ ಇದ್ದಾರೆ UAPA ಕೇಸಲ್ಲಿ. ಏನು ಅರ್ಜಿ ಆಗ್ತಾವ್ರೆ ಸರ್? ಆದರೂ ಅಲ್ಲಿ ಜನಗಳಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅವರು ಅವ್ರ ಜೊತೆ ತಿರುಗ್ತಾವ್ರೆ. ಏನು ಅರ್ಜಿ ಆಗ್ತಾರೆ ಸರ್ ಅವರು? ಇಲ್ಲ, ಜನಗಳಿಗೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ತಪ್ಪಾಗುತ್ತೆ. ಜನಗಳಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ಆದರೂ ಅವ್ರ ಜೊತೆಲಿ ಸುತ್ತುತ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ನೋಡಿ, ಈಗ ಅಧಿಕಾರ ಇದೆ, ಅಧಿಕಾರಸ್ಥರನ್ನ ನೇರವಾಗಿ ಎದುರಾಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗದೇ ಇರೋ ಸಂದರ್ಭಗಳು ಕೆಲವು ಏನೋ ಇಕ್ಕಟ್ಟುಗಳಿಗೆ ಸಿಲುಕಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿ ಅನ್ನೋದಿದೆಯಲ್ಲ, ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ. ಪ್ರಜ್ಞೆ ಅನ್ನೋದಿದೆಯಲ್ಲ, ಅದು ಜಾಗೃತವಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತದ್ದು. ನೋಡಿ, ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯ ತನ್ನ ಜೀವಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನು, ಅವರ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗಕ್ಕೂ ಕೂಡ ಮುಂದಾಗ್ತಾರೆ. ಅಂಥ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಹೀನಾಯವಾಗಿ ಮಾತಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಕುಟುಂಬಸ್ಥರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನರು. ಆದರೆ ಅದು ಸುಳ್ಳು. ರಾಜಕೀಯ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ಯಾರಾದರೂ ಜೊತೆಲಿದ್ದರು ಅಂತಂದರೆ ಅವರ ಅಂತಃಸಾಕ್ಷಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಚುಚ್ಚುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಈ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ಕೂಡ
ಅದರ ರಿಸಲ್ಟ್ ಏನು ಅಂತ ತೋರಿಸುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿಯವರಿಗೆ ನಾನು ಹೇಳೋದೇನು ಅಂತಂದರೆ, ನಿಮಗೆ ಮನುಷ್ಯತ್ವ ಅನ್ನೋದೇನಾದರೂ ಇದ್ದರೆ, ಅಥವಾ ಈ ತಾಯಿ ಋಣ ಅನ್ನೋದಿರ್ತದಲ್ಲ, ಅದು ತಾಯಿ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಮಾತ್ರಕ್ಕೆ ತಾಯಿ ಋಣ ಅಂತಲ್ಲ, ತನ್ನನ್ನು ಕಾಪಾಡಿದಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ತಾಯಿ ಋಣ ಇರುತ್ತೆ. ತನಗೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಕೂಡ ಕೊಡಲಾರ್ದಂತಹ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂಥ ಗೆಲುವನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಸಮುದಾಯ, ಆ ಸಮುದಾಯವನ್ನು ಹೀನಾಯವಾಗಿ ಕಾಣ್ತಿರುವಂತಹ BJPಯ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಇದ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಎಲ್ಲಾದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಧ್ವನಿಯನ್ನು ತೆಗೆದಂಥ ಉದಾಹರಣೆ ಇದ್ದರೆ ತೋರಿಸಿ. ಈ ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತಹ ಕರೋನಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಆ ನಂತರ ಕೂಡ ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯದಿಂದ ವ್ಯಾಪಾರದಿಂದ ದೂರ ಇಡುವಂಥದ್ದು, ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯದ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣಗಳ ವ್ಯಾಪಾರಗಳಿಂದ ದೂರ ಇಡುವಂಥದ್ದು, ಹಲಾಲ್ ವಿರುದ್ಧವಾದಂತಹ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದು, ಹಿಜಾಬ್ ವಿರುದ್ಧವಾದಂಥ ಒಂದು ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದು, ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ವಿಧಾನಸಭೆ ನಡೀತಲ್ಲ, ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಋಣವನ್ನು ತಿಂದು ಬಂದಂತಹ ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿಯವರು ಒಂದು ಖಂಡನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದು ಯಾರಾದರೂ ಕೂಡ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆಯಾ? ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ಆ ಕ್ಷೇತ್ರದ ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಗೊತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಈಗ ಗೊತ್ತಿದ್ದೇನು ಮಾಡಬೇಕು? ಈಗೇನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು? ಹೋಗ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕುತ್ಕೊಬೇಡಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕಾ? ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಒಬ್ಬನ ಈ ದುರಾಡಳಿತವನ್ನು ಕಿತ್ತು, ಒಬ್ಬನ ಅಸಹಾಯಕತೆಯನ್ನು ಕಿತ್ತು, ಒಬ್ಬನ ದೌರ್ಜನ್ಯ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯನ್ನು ಕಿತ್ತು ದೂರ ಹಾಕೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕತ್ತಿ ಗುರಾಣಿಗಳನ್ನ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಜೋರ ಕಿರ್ಚಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಮತ ಅನ್ನುವಂಥ ಅಸ್ತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದನ್ನು ಬಳಸ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ಬಳಸೋದ್ರ ಮೂಲಕ ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿಯವರ ಅಸಹಾಯಕತೆ, ಅವರ ದಬ್ಬಾಳಿಕೆ, ಅವರ ನಂಬಿಕೆ ದ್ರೋಹ, ಮಾತೃದ್ರೋಹ. ಯಾಕೆ ಮಾತೃದ್ರೋಹ ಅನ್ನೋ ಪದವನ್ನು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ, ಈ ಅಲ್ಲಿನ ಮುಸಲ್ಮಾನ ಮತ್ತು ದಲಿತ ಸಮುದಾಯಗಳು ಅವರಿಗೆ ಆ ಒಂದು ಅಧಿಕಾರವಾದ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಆ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ತಗೊಂಡಂಥವ್ರು ಅವ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಿಂತರು. ಅದು ನಾನು ಮಾತೃದ್ರೋಹ ಅಂತ ಕರೀತಾ ಇರೋದು. ಆ ಮಾತೃದ್ರೋಹಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾರೆ.